सुरुवात करूयात लेकरांनो नवीन पॉइंटला आणि पॉइंट आहे ऍक्शन ऑफ कम्युटेटर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ही गोष्ट तर माहिती आहे की जो शाफ्ट आहे आर्मेचरचा तो प्राइम मूव्हरला कपल्ड आहे. बरोबर आहे? येस सर. मग प्राइम मूव्हर हे मेकॅनिकल म्हणजे प्राइम मूव्हर रोटेट झालं म्हणजे मेकॅनिकल इनपुट देतोय. मेकॅनिकल इनपुट दिले मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये लेकरांनो इलेक्ट्रिकल आउटपुट मध्ये होतंय. ठीक आहे. हे असं बोलायला किती सोपं वाटतंय, सरळ वाटतंय आणि साधं वाटतंय. पण तसं नाहीये लेकरांनो. ऍक्च्युली आपल्याला आता बघायचंय की नेमकं कम्युटेटर हा जो एसी इंड्युस्ड ईएमएफ आहे ज्याचं सायनोसायडल नेचर आहे त्या सायनोसायडल एसी इंड्युस्ड ईएमएफ ला तो पल्सेटेड डीसी मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट करतोय. ठीक आहे. ह्याचं डिटेल्स एक्सप्लेनेशन आपल्याला हे ऍक्शन ऑफ कम्युटेटर मध्ये पाहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. पहा रे. तर ऍक्शन ऑफ कम्युटेटर म्हणजे काय नाही कारण तुम्ही डायग्राम इथे बघितली असेल. नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड ही नॉर्थ कडून साऊथ कडे पास होते. इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे किंवा ऍक्सिस ऑफ शाफ्ट आहे. बरोबर आहे. आणि या शाफ्टला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानी हा रोटेट होतोय किंवा काहीतरी स्पीड एन स्पीडनी रोटेट होतोय हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. मग हा जो पूर्णचा ओव्हरऑल एक टर्न आहे हा या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा रोटेट होतोय तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स लाईन किंवा मॅग्नेटिक फील्ड हा कट करतोय म्हणजे याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतात. आणि हे जे इंड्युस्ड ईएमएफ आहेत ते सायनोसायडल नेचरचे आहेत. हे आता आपल्याला काय सांगायची गरज नाही. ठीक आहे. मग पण प्रॉब्लेम मेन हा आहे की सर हे जे इंड्युस्ड एसी ईएमएफ आहेत त्याला पल्सेटेड डीसी मध्ये कशा बरं कन्वर्ट होतात. बरोबर आहे ना. मग ह्याच्यावरच आपण डिस्कशन करणार आहोत. तर लेकरांनो कम्युटेटरलाच आपण काय म्हणत असतो ते कम्युटेटरला आपण स्प्लिट रिंग म्हणत असतो. कम्युटेटरलाच काय म्हणत असतो तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो कम्युटेटर कम्युटेटरलाच काय म्हणतो रे आपण इथे स्प्लिट कम्युटेटरलाच काय म्हणतो या ठिकाणी आपण स्प्लिट रिंग म्हणतो लेकरांनो. कम्युटेटरलाच काय म्हणतो रे स्प्लिट रिंग. मग इथे जो कम्युटेटर आहे किती 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 सेगमेंट मध्ये डिवाइड झालाय सर दोनच सेगमेंट मध्ये बघा ना वरचा एक आणि खालचा एक. जेवढे टर्न जेवढे एंड पॉइंट तेवढंच म्हणजे इथे दोनच एंड आहेत एका सिंगल टर्नचे दोन एंड आहेत म्हणून इथे सेगमेंट हे दोन मध्ये डिवाइड झालं. आणि ह्याच्यावरती इकडे लोड रजिस्टर कनेक्ट केलाय तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी इथे काय लेकरांनो हा जो आहे तो आहे लोड रजिस्टर. ठीक आहे. लोड रजिस्टर आर सेगमेंट वरच्याला ए नाव दिलंय. सेगमेंट हा बी आहे. इथं ब्रशचा पी पॉइंट ब्रशचा क्यू पॉइंट. ठीक आहे. इथे निगेटिव्ह पोलॅरिटी आहे पॉझिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे करंट हे अशा प्रकारे फ्लो होतोय. प्रत्येक डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. येस और नो सिंगल टर्न कॉइल आहे रोटेशन आहे प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला छान कळत असेल. चला मग पहा लेकरांनो जसं की आपल्याला माहिती आहे जसं की आपल्याला माहिती आहे वी नो दॅट द ईएमएफ इंड्युस्ड इन द रोटेटिंग कंडक्टर द ईएमएफ इंड्युस्ड इन द रोटेटिंग करंट इज ऑलवेज सायनोसायडल. बरोबर आहे. सायनोसायडल म्हणजे काय लेकरांनो अल्टरनेटिंग क्वांटिटी एसी क्वांटिटी. बरोबर आहे. आणि अल्टरनेटिंग क्वांटिटी कशी असते रे बाय डायरेक्शनल असते. काय असते बाय डायरेक्शनल. क्लिअर. मग आता ह्या बाय डायरेक्शनलला मग कम्युटेटर काय करतो कम्युटेटर इज अ यस मेकॅनिकल रेक्टिफायर. मग कम्युटेटर इज यूज टू कन्वर्ट द एसी इंड्युस्ड ईएमएफ इनटू युनिडायरेक्शनल डीसी ईएमएफ. क्लिअर. मग बघा रे दस कम्युटेटर इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग एसी व्होल्टेज इनटू डीसी. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. मग आता आपल्याला बघायचं ऍक्शन ऑफ कम्युटेटर. काय ऍक्शन ऑफ कम्युटेटर अगदी सोपं आहे. बघा रे अ सिंगल टर्न डीसी जनरेटर विथ द कम्युटेटर in its simplest form या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. We assume that the commutator has been divided into only two segments, namely segment A and segment B. Namely segment A and segment B. Clear? Yes sir. मग बघा रे commutator segment A आणि B are connected to the coil A, B and CD. म्हणजे लेकरांनो तुम्ही जर या ठिकाणी बघताय की कम्युटेटर जो A आहे कम्युटेटर जो ए आहे तो कुठल्या कॉइलशी कनेक्टेड आहे ए बी शी कनेक्टेड आहे. कम्युटेटर जो कम्युटेटर ए आहे सेगमेंट ए आहे तो सेगमेंट ए कुणाला कनेक्टेड आहे ए बी ला. आणि जो सेगमेंट बी आहे तो कुणाला कनेक्टेड आहे सीडी ला. सेगमेंट बी कुणाला कनेक्टेड आहे बाळांनो सीडी ला. येस. याच्यापेक्षा तुम्हाला काय आणखी सोपं करून पाहिजे बाळांनो. ठीक आहे. बघा रे कम्युटेटर सेगमेंट ए अँड बी आर कनेक्टेड टू द कॉइल ए बी अँड सी डी रिस्पेक्टिव्हली. ओके. हा शब्द फार महत्वाचा आहे. These segment rotate with the armature and are connected to the brushes P and Q. म्हणजे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला सध्या P हा ब्रश आहे. ठीक आहे. इथं P ब्रश आहे आणि इथं काय लेकरांनो Q हा ब्रश इथे प्लेस केलेला आहे.
मग आता काय होतं की हा कॉइलची किंवा हा जो सिंगल टर्न आहे तो पूर्णच्या पूर्ण 180 डिग्री रोटेट झाला. 180 डिग्री रोटेट झाला म्हणजे काय झालं? कम्युटेटर सेगमेंट रोटेट झालं. आता काय झालं मित्रांनो? अगो ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, हा पी ब्रश आहे, क्यू ब्रश आहे, हा सेगमेंट ए आहे, हा जो आहे तो काय मित्रांनो सेगमेंट ए आहे, सेगमेंट ए, आणि हा काय रे सेगमेंट बी आहे. सेगमेंट ए आणि हा सेगमेंट बी. सेगमेंट ए ला ए बी हा कंडक्टर आहे, सेगमेंट बी ला सी डी हा कंडक्टर आहे. यस. आणि करंट हे इकडून इकडे वरती चालले आणि करंट इकडून काय येते मित्रांनो, हे अशा प्रकारे करंटची डायरेक्शन आहे. यस. तुम्ही इथे चेक करू शकता, इकडे हायर पोटेन्शियल इकडे लोअर पोटेन्शियल आहे. येस, लोडला करंट ही करंटची डायरेक्शन बघा अशा प्रकारे करंट इकडे फ्लो होतं. पण मला आता म्हणायचं की जेव्हा एक कम्प्लीट 180 डिग्री रोटेशन होईल, म्हणजे 180 म्हणजे काय रे, ए बी जो इकडे आहे तो आता ए बी इकडे येईल, सीडी जो इकडे आहे तो तिकडे जाईल. ठीक आहे. 180 डिग्री झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी ब्रशची पोझिशन आहे मित्रांनो, ती ब्रशची पोझिशन रिमेन ऍज इट इज असते. ब्रशची पोझिशन ही चेंज होत नाही. हा एमसीक्यू प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारतात की ऍक्शन ऑफ कम्युटेटर मध्ये जे कम्युटेटर सेगमेंट आहेत ए बी हे चेंज होतात, बरोबर आहे. त्याचबरोबर ते विचारतात की ब्रशची पोझिशन चेंज होते का? नाही मित्रांनो, ब्रशची पोझिशन ही चेंज होत नाही. जी पोझिशन असेल पी ला पी आणि क्यू ला क्यू ऍज इट इज पोझिशन मध्ये असतात, त्याची पोझिशन अल्टर होत नाही. ठीक आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. नेक्स्ट काय लेकरांनो, बघा रे ऑपरेशन या ठिकाणी रिप्रेझेंट केलंय इनिशियल पोझिशन वर. कशाबद्दल रिप्रेझेंटेशन केलंय? इनिशियल पोझिशन. ठीक आहे. लास्ट डायग्राम जी बघितली ती कशाच रिलेटेड आहे? इनिशियल पोझिशनच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. मग बघा, ऍज पर द फ्लेमिंग राईट हँड रूल, येस द इंड्युस्ड करंट इज प्रोड्युस्ड इन कॉइल ए बी अँड सी डी. ही डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे. येस और नो? ए बी आणि सी डी. क्लिअर. वरच्या बाजूला ब्रशची पोझिशन पी आणि क्यू, सेगमेंट ए सेगमेंट बी. क्लिअर. पुढे बघा, ड्यू टू दिस ब्रश पी बिकम्स निगेटिव्ह आणि ब्रश क्यू बिकम्स पॉझिटिव्ह. ब्रश पी बिकम्स निगेटिव्ह आणि ब्रश क्यू बिकम्स निगेटिव्ह. का बरं? कारण ऍज पर द फ्लेमिंग राईट हँड रूल, ऍज पर द फ्लेमिंग राईट हँड रूल जे इंड्युस्ड करंटची डायरेक्शन आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे काय सांगितलं मित्रांनो, द लोड आय एल फ्लो थ्रू द एक्सटर्नल द the load current IL flow through the external load resistance RL from which direction? From bottom to top. From which direction मित्रांनो? From bottom to top. बघा इथे bottom to top. ठीक आहे. bottom to top काय होतं रे? करंट फ्लो होतोय. पण जेव्हा आफ्टर हाफ रोटेशन मीन्स व्हॉट? 180 डिग्री रोटेशन. आफ्टर द कॉइल रोटेट 180 डिग्री, द कम्युटेटर सेगमेंट ए अँड बी इंटरचेंज देअर पोझिशन. बरोबर आहे. मग इंटरचेंज केल्यामुळे पोझिशन काय होतंय? बघा आता द ब्रश पी बिकम्स इन कॉन्टॅक्ट विथ द ब्रश पी. अगोदर सेगमेंट ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, ब्रश क्यू हा अगोदर सेगमेंट बी च्या कॉन्टॅक्ट मध्ये होता. बट आफ्टर 180 डिग्री रोटेशन नंतर ब्रश पी जो आहे तो सेगमेंट बी च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि ब्रश क्यू हा सेगमेंट ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. इथून ही एक गोष्ट खूप छान प्रकारे आपल्याला कळते की सेगमेंटची पोझिशन जरी बदलली तरी ब्रशची पोझिशन ही ऍज इट इज आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे बघा, करंट हा बॉटम कडून टॉप कडे चाललाय. करंट हा बॉटम कडून टॉप कडे चाललाय. म्हणजे जे जे इंड्युस्ड ईएमएफ सायनोसाइडल असतात ते बाय डायरेक्शनल असतात. जे डीसी करंट आहे, पल्सेटेड डीसी करंट ज्याला आपण म्हणतो, ते कसं आहे मित्रांनो युनिडायरेक्शनल आहे. आणि तुम्ही या कॉइल मध्ये आणि या कॉइल मध्ये करंटची डायरेक्शन बघू शकता, अगदी एकच डायरेक्शन आहे. त्याचबरोबर तुम्ही इथून लोड करंट हा बघू शकता आणि हीट करंटची डायरेक्शन बघू शकता, अगदी सारखीच आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पोलॅरिटी सुद्धा ब्रशची कशी आहे मित्रांनो? सारखीच आहे. फक्त बदल कशात झालाय? तर बदल झालाय सर सेगमेंटच्या पोझिशन मध्ये, इनिशियल आणि आफ्टर 180 डिग्री रोटेशन. ठीक आहे. मग बघा, द इंड्युस्ड करंट डायरेक्शन इन कंडक्टर ए बी अँड सी डी रिव्हर्सेस. ठीक आहे. द इंड्युस्ड करंट डायरेक्शन इन कंडक्टर ए बी अँड सी डी रिव्हर्सेस. ठीक आहे. जस्ट रिव्हर्सेस म्हणजे काय? सर ते म्हणतात रिव्हर्सेस म्हणजे काय? अरे ते काहीच नाही बाळांनो. इकडून बघा, ए कडून बी कडे चाललाय, सी कडून डी कडे यायला. क्या बात आहे पब्लिक, ऐसाच ना. आता इथे काय रे, डी कडून सी कडे चाललाय आणि बी कडून ए कडे यायला. कळालं का नाही कळालं?
आहे ना सर इंटरेस्टिंग, म्हणून तर म्हणतोय पॉइंट बाय पॉइंट, लाईन बाय लाईन जोपर्यंत तुम्हाला त्या पुस्तकात कळत नाही लेकरांनो, तोपर्यंत विषय सोपा वाटत नाही. आपल्याला ही सवय लावावी लागेल, प्रत्येक पॉइंट रीड करत जावं लागेल. आपण रीड करत नाही. कोणीतरी नोट्स दिल्या, कोणाच्या तरी नोट्स वाचल्या, सोप्या वाटायल्यात, बस झालं. कुठल्या तरी शिक्षकाने सोप्पं लिहून दिले, सोप्पं समजून सांगितले, एवढ्याच समाधान मानू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी पुढे तुम्हाला शिकाव्या लागतील तेव्हा. ठीक आहे. पण आता काळजी करू नका. आता आपण प्रत्येक गोष्ट ही सुरुवातीपासून अगदी बेसिक पासून हाय लेवल पर्यंत शिकणार आहोत. ठीक आहे. तर बस कळालं इथपर्यंत. बघा ना, इथे करंटची डायरेक्शन काय लेकरांनो? बघा, ए कडून बी कडे करंट होतोय, सी कडून डी कडे. पण इकडं डी कडून सी कडे चाललंय आणि बी कडून ए कडे चाललंय. म्हणून इथे तुम्हाला हा पॉइंट दिलाय. द इंड्युस्ड करंट डायरेक्शन इन कंडक्टर ए बी अँड सी डी रिव्हर्सेस. झालं का रिव्हर्स? येस सर. शेवटचा पॉइंट बघा. बट द कम्युटेटर ऑटोमॅटिकली रिव्हर्स द कॉइल कनेक्शन. कॉइल कनेक्शन मीन्स व्हॉट? सेगमेंट चेंज झालं तर कॉइल कनेक्शन सुद्धा काय होतं लेकरांनो? हे चेंज होत असतं. ठीक आहे. तर होप सो पूर्णच्या पूर्ण ऍक्शन ऑफ कम्प्युटेटर प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळत असेल, आणि हे कळत असल्यामुळेच एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून आहे मला, की हा व्हिडिओ तुम्ही बाकीच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करणार आहात. ठीक आहे. कुठे काय अडचण येत असेल, कुठल्या कॉन्सेप्ट मध्ये जर तुम्हाला ठीक आहे क्लिअर होत नसेल, तर डेफिनेटली फक्त आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा आपल्या डिप्लोमावाला या ऑफिशियल ऍप वरती तुम्ही एक मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना कोर्स परचेस करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. 8600104446. आणि लेकरांनो, ह्या कोर्सची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त 1,500 रुपये आहे. ठीक आहे. आणि अगदी महिन्याभरातच तुम्हाला हा पूर्णचा पूर्ण कोर्स आपल्या डिप्लोमावाला ऍप वरती अपलोड करून मिळेल. जर लिंक मिळत नसेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला डिप्लोमाला ऍपची लिंक देतो. ठीक आहे. धन्यवाद लेकरांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.